जय भीम नमो बुद्धाय मंडळींनो. तर आज आपला मेनू आहे वांगे आणि बटाटे. वांगे बटाटे छान मस्त असे बारीक बारीक काप करून घ्यायचे आणि स्वच्छ पाण्याने त्यांना मस्त धुवून घ्यायचं. मस्त सगळी घाण निघून जाते वांगे बटाटे यांची. स्वच्छ धुतल्यावर मस्त एका साईडला लसूणची चटणी कुटून घ्यायची. कोथिंबीर लसूण चिरून ठेवला आहे. इकडे वांगे बटाटे धुवून ठेवलेत आणि कढईत टाकले तेल. तेल गरम झाल्यावर छान अशी मोहरी टाकायची. मोहरी तडतडू द्यायची छान आणि मग टाकायचं जिरं, आणि टाकायचा लसूण. परतवून घ्यायचं छान आणि मग आपण कुटलेली टाकायची लसूणची चटणी. मी 2 चमचे घेत आहे. तुम्हाला तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग तुम्ही टाकू शकता. मग टाकली थोडी हळद आणि धणा पावडर. वांग्याची भाजी बनवण्याचे तसे तर खूप प्रकार असतात, पण आम्हाला ही खूप आवडते. लसूणची चटणी, जिरं मोहरीची फोडणी आणि चिरलेले वांगे टाकून द्यायचे स्वच्छ धुतलेले. तसे ते मी भरलेली पण बनवते कधी, पण जास्त आमच्या घरात मान्यता ह्याच भाजीला असते. कोरडी, तिखट, काळ्या मसाल्याचे पण छान लागतात. खूप प्रकार आहेत वांगे बनवण्याचे. आपली भाजी झाली आहे तयार. वरून टाकते आहे कोथिंबीर आणि मग घेतल्या चपात्या लाटायला. अशी लाटून आता मस्त छान पुडं करून घ्यायचा चपातीचा. मी असे 4-5 पूड बनवून ठेवले की म्हणजे कसं पटापट चपाती लाटायला होतं आणि गॅसही कमी लागतो. इकडे भाजी, इकडे चपात्या. आपल्या चपात्याही झाल्या आणि भाजी पण झाली. नागलीचा पापड आणि वाढून दिलाय मुलाला. तो जेवत आहे आता. भेटू उद्या. बाय.